आता मुलाला मुलगी पसंत आहे म्हणल्यावर आपण काय बोलणार. जीवनाचा साथीदार निवडायचा अधिकार त्यांना आहे. हो की. बरं आता घ्यायचं द्यायचं काय आहे ते बोलावं. अहो आम्हाला कशाचीच अपेक्षा नाही. आणि तसं बी हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे. असं कसं? पोराच्या शिक्षणाला जेवढा खर्च झालाय तेवढं तरी घ्या की मागून. सुनबाई हुंडा घ्यायचाय म्हणून लेकाला शिकेलय का? उद्या त्या जेलामध्ये जाऊन पिटलं भाकर खावं लागल मग कळल तुला. ई माय, तुम्ही तर मला काहीच बोलू दे ना. हिचं काही मनावर घेऊ नका तुम्ही. तारीख कधी काढायची ते बघा. 15 जानेवारी चांगला मुहूर्त आहे. नाही 15 जानेवारी म्हणजे अमोह येणं होईना लग्नाला. अहो नाना घरचं लग्न आहे असं म्हणून कसं चालेल? तुम्हाला काही काम आहे का? मला मतदान करायला जावं लागत आहे. आणि आता कशाच्या निवडणुका हाता? ते महानगरपालिकेचं आहे की. आणि तुम्ही गेला नाही तर निवडणूक होणार नाही काय? तुम्ही सुशिक्षित माणसं असं बोलू लागल्या कसं जमल? लोकशाही हाय म्हणून कायदा हाय. आणि लोकशाहीला जर बळकट करायचं असेल तर आपल्याला 15 जानेवारीला मतदान करावं लागत आहे. तुमच्यासारख्या तरुणीनं ह्याच्यात भाग घेतला पाहिजे. जनजागृती केली पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करायला पाहिजे. आपण तरुण? अहो नानापेक्षा तर तरुणच हो की. लोकशाहीची शान, बोटाला शाहीचं निशान.